हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही कुठल्या कंडिशन्समध्ये करता येते? अव्हस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड ज्याला खुब्याचा बॉलचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि तो भाग पांढरा पडतो, त्यावेळेला दुखणं खूप जास्त होतं, त्यावेळेला आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी करावी लागू शकते. आर्थरायटिस, ट्रॉमा हे अशा कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी केली जाते. आपण बघूया हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं. तर हा जो ॲसिटॅबुलम आहे, जो खुब्याचा वरील भाग आहे, त्याच्यामध्ये आपण रिमिंग करतो, तिथं जागा केली जाते आणि एक मेटल कप बसवला जातो. त्यानंतर जो खराब झालेला बॉल आहे तो काढला जातो आणि त्या जागी एक कृत्रिम बॉल घातला जातो, ज्याच्यावर एक कवरिंग असतं ज्याला आपण लायनर म्हणतो, जे की पॉलिइथिलीन किंवा सिरॅमिकचं असू शकतं. आणि त्याच प्रकारे जो आपण बॉल घालतो त्याचे सुद्धा प्रकार असतात. मेटल, सिरॅमिक, झिरकोनियम हेड असे वेगवेगळे प्रकार आहेत. ही म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट.